दुसरा महत्त्वाचा प्रश्न, हे सरकार जनतेच्या मतातलं असतं तर परभणीसारखी घटना घडली नसती. जनतेची भीती या सरकारला नाही. ज्या पद्धतीनं परभणीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन करून तिथल्या लोकांना जे बेदम मारलं, एक जण काल त्याच्यातला दगावला. आज आम्ही स्थगन प्रस्ताव मांडला आणि स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून, पण आजच्या कामकाजाचा शोक प्रस्ताव असल्यामुळे तो राहिला. आता उद्या आम्ही त्याच्यावरची चर्चा घडवू. पण यांना जनतेची भीती राहिली असती तर यांनी परभणीमध्ये बेकसूर लोकांवर अमानुष लाठीचार्ज केला नसता. ज्या पद्धतीनं कोम्बिंग ऑपरेशन केलं गेलं, मुख्यमंत्री काल पत्रकार परिषदेमध्ये सांगत होते, मी ऐकत होतो की जो कोणी तोडफोड करेल त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. मग त्यांच्या पोलिसांनीच तोडफोड केलेली आहे. पोलिसांनीच त्या ठिकाणी लोकांना लाठीचार्ज केलेला आहे. ते दिसत आहे, त्याचे व्हिडिओ पण आपल्या माध्यमातून दाखवले गेले. मग पोलिसांवर कारवाई का नाही? तिथल्या जिल्हाधिकाऱ्यावर कारवाई का नाही? तिथल्या एसपीवर कारवाई का नाही? हे प्रश्न या ठिकाणी निर्माण होतील. जे सामान्य माणसासाठी कायदे आहेत ते मोठ्या अधिकाऱ्यांसाठी कायदे आहेत. आणि मला असं वाटतं की दलितांवर ज्या पद्धतीनं परभणीमध्ये ज्या पद्धतीचा अत्याचार करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे, हे जाणून बुजून केलं गेलेलं आहे. हे सरकारचाही दोष तेवढाच आहे. एखादी घटना झाल्यानंतर त्या घटनेला वेळेस थांबवता येतं, पण त्या आंदोलन 4 तासाच्या पलीकडे चालवण्याचं काम सरकारने केलेलं आहे. जेव्हा कलेक्टरकडे परभणीच्या महिला भेटायला गेल्यात तर तिथं 2च पोलीस होते. ज्यावेळेस लोक एकत्रित झाले त्यावेळेस पोलिसांची संख्या नाममात्र होती. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना आणि संविधानाची विटंबना करण्याचं काम झाल्यानंतर, ज्या ठिकाणी आक्रोश निर्माण झाल्यानंतर वेळेस पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी ती घटना थांबवली असती तर मला वाटतं की ती घटना झाली नसती.